मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे. आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे. आणि जे जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार. मी तुम्हाला सांगितलं सरकारने आम्ही शांततेत आंदोलन करतोय तोपर्यंत निर्णय घ्यावा. उद्या जर रस्त्यावर आम्ही तांडव मांडायला लागलो तर महाराष्ट्र सैनिकांना आणि मराठी माणसाला आवरणं या सरकारला कठीण जाईल. अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न असेल का सरकारला? कारण आता शाळा तर सुरू झालेल्या आहेत, विद्यार्थी आणि शिक्षकही संभ्रमामध्ये आहेत. पुस्तकांची छपाई जरी रद्द करण्यात आली, स्थगित करण्यात आली सरकारकडून सांगत आहे, पण काहीच कळत नाही की नेमकं काय होणार आहे. मला असं वाटतं ही संभ्रम अवस्था लोकांची दूर करणं हे सरकारचं कर्तव्य आहे, त्यांनी ती केली पाहिजे. नाहीतर तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहील. आमदार संग्राम जगताप आहे, त्यांनी मंत्र्यावर टीका केलेली आहे. आमदार संग्राम जगताप म्हणतायत राज्यात तुम्हाला उर्दू चालते, मग हिंदी का नाही? कुठे उर्दू चालते बोललोय आम्ही? डोक्यावर आपटला काय तो संग्राम? आम्ही उर्दू पाहिजे असं म्हणालोय? उर्दू शिकवली जाते असं त्यांचं म्हणणं. डोक्यावर पडलेले आहेत, कुठे शिकवली जाते? विचाराय शाळेत उर्दू शिकवतात का? त्यांच्या स्वतःच्या शाळेत असेल कदाचित. काही राजकीय पक्षाचे नेते केमछो वर्णी म्हणत काही बॅनर लावलेले बघायला मिळाले मतदानाच्या दिवसांच्या काळामध्ये. तुम्ही देखील त्या संदर्भात टीका केलेली आहे. गुजराती या संदर्भात त्यांनी वापर केलेला आहे. मात्र आता तेच पक्ष मराठीच्या सक्ती संदर्भात उतरलेले बघायला मिळतात. बघा असं आहे की मराठीची जी गळचेपी होते आणि हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न करतायत, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रस्त्यावर उतरून आंदोलन करते. आणि आमची भावना ही आहे की सगळ्या मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. फक्त 9 वाजता बोलबच्चनगिरी करून काही साध्य होणार नाही. आवाहन करताय ठाकरे सेनेला, कारण त्यांनी देखील सगळ्या मराठी माणसांना आमचं आव्हान आहे, तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा. आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय. सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेचाच आशय, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला. मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे. आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय?